नमस्कार मित्रांनो, मलंगगडाची गोष्ट तुम्हाला माहिती असेलच. शिवसेनेसाठी आणि धर्मवीर आनंद दिघेंसाठी मलंगगड ही बाबा मच्छिंद्रनाथ नाथ संप्रदायातले नवनाथांपैकी त्यांची समाधी आहे. ती कोणत्या सुफी संताची कबर नाही आहे यासाठी मलंगगड मुक्तीचं आंदोलन सुरू झालं आणि शिवसेनेसाठी हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं होतं. मलंगगडाची गोष्ट ही तीच आहे. मौर्यकालीन इथे मौर्य साम्राज्यापासूनचा इतिहास त्याला आहे आणि तिकडे 13व्या शतकात बाबा अब्दुर्रहमान मलंग सुफी संत पश्चिम आशियातनं मक्का मदिना कुठून तरी इराक इजिप्त कुठून तरी आलेले आणि तिथे त्यांनी दर्गा बांधला आणि त्या सगळ्या ठिकाणाला त्यांनी मुस्लिम समाजाचं श्रद्धास्थान म्हणून ती मान्यता पावली. 17व्या शतकात हा मलंगगड मराठ्यांच्या ताब्यात आला आणि त्याच्यानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात आला आणि मलंगगडाची मुक्ती करून तिथे पुन्हा मच्छिंद्रनाथांची समाधी ते एक हिंदू तीर्थस्थान म्हणून त्याच्यासाठी शिवसेना अनेक दशकं आंदोलन करत आहे. त्याच शिवसेनेतली ओरिजिनल शिवसेना आपणच आहोत असं सांगणाऱ्या उबाठा सेनेचे खासदार अरविंद सावंत, खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सांगायला नको, कारण त्यांचा पक्षच औरंगजेबाला सुफी संत मानतो आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हिंदू देवदेवतांपेक्षा सुफी संतांचा सन्मान महत्त्वाचा असणं स्वाभाविक आहे. पण प्रियंका वाड्रा गांधी आणि समाजवादी पार्टी ज्यांच्या सासऱ्यांनी डिंपल यादव त्यांच्या सासऱ्यांनी कारसेवकांवर गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते, अशी सगळी मंडळी एकत्र आली. कशासाठी एकत्र आली तर मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या हकालपट्टीसाठी, त्यांच्या विरुद्ध महाभियोग चालवण्यासाठी त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलेलं आहे. न्यायाधीशांचं नाव GR स्वामीनाथन आहे. आणि मी जेव्हा या प्रश्नाबद्दल अधिक माहिती घेतली तेव्हा मी खरोखर थक्क झालो की कशा प्रकारे देशात तुम्ही महाराष्ट्रात असा नाही तर तमिळनाडूत असा नाही तर काशीत असा नाही तर मथुरा अयोध्या सगळीकडे एकाच इतिहासाची पुनरावृत्ती आणि त्याच्या भोवती चालणारं राजकारण दिसतं. तर आता समजून घेणं आवश्यक आहे की हे प्रकरण नेमकं काय आहे. या न्यायाधीशांनी, मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 1 डिसेंबर रोजी स्वामीनाथन यांनी ऑर्डर दिली की कार्तिकाई दीपम, म्हणजे आपल्याकडे तुळशीचं लग्न असतं कार्तिक पौर्णिमेला, तसं तमिळनाडूमध्येही तेच 12 महिने असतात, फक्त बहुतेक आपल्यातला आणि त्यांच्यातल्या अधिक मासाचा फरक असतो. आणि त्यामुळे आपला मार्गशीर्ष चालू असताना आणि दत्त जयंती आपण साजरी करत असताना तमिळनाडूमध्ये मात्र कार्तिक पौर्णिमा ते साजरी करत होते. आणि कार्तिक पौर्णिमेला मदुराईचे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, मंदिर आहे, त्या मदुराईला मंदिराच्या मागेच एक मोठी टेकडी आहे आणि या टेकडीवर कार्तिक स्वामींचा अधिवास, म्हणजे कार्तिक स्वामी यांची जी 6 स्थानं आहेत की जिथे त्यांचा वास असतो, निवास असतो, त्याच्यापैकी हे एक स्थान आहे अशी तमिळ लोकांची श्रद्धा आहे. जे ब्रह्मा विष्णू यांच्यामध्ये एकदा काहीतरी वाद झाला असताना भगवान शंकरांनी तिथे ते प्रकट झाले आणि त्यांनी 3रा डोळा उघडला किंवा ते एका ज्योती स्वरूपात प्रकट झाले आणि त्या ज्योतीतून 6 ठिणग्या निघाल्या आणि त्या 6 ठिणग्या एकत्र करून पार्वती मातेने कार्तिक स्वामींची निर्मिती केली. अशी काही गोष्ट आहे. थोडीशी चूक भूल झाली तर माफ करा. महाराष्ट्रात आपण गणपती बाप्पाची जास्त पूजा अर्चा करतो आणि त्यामुळे कार्तिक स्वामींबद्दल आपल्याला फारसं माहीत नसतं, पण दक्षिणेत मात्र मुरुगन किंवा कार्तिक स्वामींना खूप मानलं जातं. आणि त्यामुळे या 6 ठिणग्या ज्या ठिकाणी गेल्या त्या 6 टेकड्यांवर कार्तिक स्वामींचा वास असतो आणि म्हणून त्या श्रद्धेच्या किंवा तीर्थक्षेत्रांमध्ये त्याचा समावेश आहे. तर या टेकडीवर बरोबर तमिळनाडूमध्येही 13व्या शतकात अशाच एका सुफी संतांनी दर्गा बांधला. बघा, जशी जी गोष्ट मलंगगडावर झाली तीच गोष्ट तिकडेही झाली.
आणि तो दर्गा तिकडे बांधल्यानंतर कालांतराने हिंदू आणि मुसलमानांच्यात वाद निर्माण झाला की हे मंदिर आहे किंवा म्हणजे हे इथे कार्तिक स्वामींच्या अधिवासाचं क्षेत्र आहे का हा दर्गा आहे. पूर्वी दोन्ही धर्माचे लोक तिथे आपल्या उपासना पद्धतीप्रमाणे गोष्टी करत होते. 1920 साली म्हणजे जवळपास 105 वर्षापूर्वी प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने तिथे दोन्ही म्हणजे खास करून जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तिथे ही कार्तिकाई म्हणजे कार्तिक पौर्णिमा त्या टेकडीच्या वरती ती ज्योत पेटवायला त्यांनी न्यायालयाने स्थगिती दिली. आता न्यायालय काम करत आहे त्यामुळे 105 वर्ष झाली, निकाल काही लागलेला नाही आहे. आता मग काही लोक न्यायालयात गेले होते. ते म्हटले की ठीक आहे, टेकडीच्या वरती ज्योत पेटवायला नाही तर नाही, पण किमान तिथे जो दीपस्तंभ आहे, जो दर्गा आहे त्याच्याच पुढ्यात म्हणजे दीपस्तंभ आहे आणि तो दीपस्तंभ दर्ग्यापेक्षा जुना आहे हे कोणालाही बघून कळतं. आणि त्याच्यावरनं कोणालाही कल्पना, जी गोष्ट वाराणसीतला नंदी बघून कळते की काय आहे, नंदीच्या समोर मशीद तर असू शकत नाही, काय असणार हे कोणालाही कळतं. तसंच दीपस्तंभ दर्ग्याबाहेर नसतो, देवळाबाहेर असतो आणि त्यामुळे कोणालाही कळेल काय होतं तिथे. तर त्यामुळे त्यांनी परवानगी मागितली की आम्हाला कार्तिक पौर्णिमेला म्हणजे आपल्याकडच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला इथे दिवे लावायला परवानगी द्यावी. आणि न्यायालयाने ती परवानगी दिली, कारण हा विषय आत्तापर्यंत कधी आला नव्हता. वाद कशावर नव्हता, टेकडीच्या शिखरावर ती ज्योत पेटवण्याबद्दल त्याला मुसलमानांचा विरोध होता, पण दीपस्तंभात दिवे लावण्यावर काही विषय नव्हता आणि त्यामुळे न्यायाधीशांनी त्याला परवानगी दिली. आता न्यायाधीशांनी निर्णय दिला आणि तो पुन्हा खालच्या न्यायालयातनं उच्च न्यायालयापर्यंत आला होता. असं नव्हतं की त्या न्यायाधीशांनी स्वतः सिंगम स्टाईल त्याच्यात एंट्री करून काही केलं होतं. आणि त्यामुळे न्यायाधीशांच्या निर्णयाला तुम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकता, तुम्ही इतर कायदेशीर मार्ग आहेत त्याचा तुम्ही अवलंब करू शकता. पण ते करायच्याऐवजी तामिळनाडूमधल्या राजकीय पक्षांनी, खास करून द्रमुक आणि काँग्रेस यांनी थेट लोकसभेच्या अध्यक्षांकडे शिष्टमंडळ नेलं आणि त्याच्यामध्ये हे सगळे इंडिया आघाडीतले हिंदू द्वेष्टे पक्ष काँग्रेस आणि DMK यांच्या साथीला आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि उबाटा सेना, समाजवादी पार्टी, RJD या सगळ्यांचा, प्रियंका वाड्रा यांचाही त्याच्यामध्ये समावेश होता. आणि त्यांची मागणी अशी होती की या न्यायाधीशांनी देशाचं सेक्युलरिझम धोक्यात आणलेलं आहे, हे निष्पक्ष नाही आहेत, पक्षपाती आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध महाभियोग चालवून त्यांची हकालपट्टी करावी. आता याच्या मागचं कारण म्हणजे तिरुपरनकुंड्रम असं त्या टेकडीचं नाव आहे आणि याचा सरळ सरळ संबंध पुढच्या वर्षी तामिळनाडूमध्ये होत असलेल्या निवडणुकांशी आहे. आणि या निवडणुकांमध्ये द्रमुक जी एक हिंदू द्वेष्टी विचारधारा आहे, कारण हा सगळा द्रविडवाद आहे, हा कुठेतरी ब्रिटिशांनी पेरलेला आहे आणि आर्य विरुद्ध द्रविड, उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय, आणि त्यासाठी त्यांना मुस्लिम तुष्टीकरण चालतं, ख्रिस्ती तुष्टीकरण चालतं, पण त्यांना हिंदूंच्या बाबत कोणतंही सकारात्मक काम करायचं नाही. आणि त्यामुळे तामिळनाडूमध्ये देशातली सगळ्यात जुनी, कारण विंध्य पर्वतांच्या वरती सगळ्या गोष्टी भुईसपाट करण्यात आला आणि त्यामुळे जी जुनी मंदिरं आहेत 2-2 हजार वर्ष जुनी, ती फक्त तामिळनाडूमध्ये, कदाचित केरळमध्ये तुम्हाला आजही आढळतात. पण त्या मंदिरांची दुरावस्था किंवा त्यांच्याकडे लक्ष न देणं हे द्रविड राजकारणाचं सगळ्यात घाणेरडी आत्तापर्यंत जर कुठली गोष्ट असेल तर ती या द्रविड राजकारणाची घाणेरडी गोष्ट आहे. आणि त्यामुळे या तामिळनाडूतल्या सरकारनी उच्च न्यायालयाचे 3 निर्णय, जे हिंदू आणि कुठे हिंदू ख्रिश्चन, कुठे हिंदू मुस्लिम यांच्याबाबत होते, ते 3 निर्णय त्यांनी अंमलबजावणीच केली नाही. म्हणजे खरं जर महाभियोग चालवायला पाहिजे होता, जर कोणाचं बरखास्तीकर करायला हवं होतं तर तामिळनाडू सरकार बरखास्त करायला हवं होतं, अशी मागणी अण्णामलाई यांनी केलेली आहे. मग तुम्ही म्हणाल की मोदी सरकार आहे बसलंय, का नाही करत? तर ते मोदी सरकारच सांगू शकतं, भाजपाचे प्रवक्ते ते चांगल्या प्रकारे सांगू शकतात. माझा अंदाज या बाबतीत असा आहे की जी भीती मनात घालून दिलेली आहे की ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा या नीतीचा वापर करून तामिळनाडूमध्ये एक ज्याला हिंदू म्हणजे तमिळ आणि बिगर तमिळ यांच्यामध्ये एक भेदभाव, एक भेद करण्याचा प्रयत्न केला आणि त्या राजकारणाला, जे द्रविड राजकारण पुढे झालं, भारतापासून फुटून वेगळं निघण्याची प्रवृत्ती त्याच्यात निर्माण झाली.
आणि मग कालांतराने जे आजचं जे DMK आणि AIADMK आहेत ती त्याची तुलनेने कमी विषारी फळं आहेत आणि त्यांचा भारताच्या एकतेला विरोध नाही, ते भारतात राहत आहेत, फक्त त्यांना स्वतःची अस्मिता वेगळी जपायची. आणि त्यामुळे असा दृष्टिकोन केला होतो की ठीक आहे, हे सिसेशनिस्ट नाही आहेत, हे फुटीरतावादी नाही आहेत आणि त्यामुळे थोडंसं यांना जर अस्मितेचं राजकारण करायचं तर करू दे, जोपर्यंत देशाच्या ऐक्याला काही त्याच्यामुळे धोका होत नाही. पण देशाच्या ऐक्याला धोका नसला तरी अस्मितेला मात्र धोका सातत्याने तिथे निर्माण होतो. आणि त्यामुळे या तामिळनाडूच्या राजकारणात जेव्हा विजयची पार्टी, म्हणजे तोही जोसेफ विजय आहे, विजय नावावर जाऊ नका, त्या जोसेफ विजयनी नवीन पक्ष काढला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि त्याच्यामुळे या सगळ्या द्रविडवादी पक्षांचं धाबं दणाणलंय, DMKचं धाबं दणाणलंय. कारण हे DMK वाल्यांची सगळे अस्मितेचं राजकारण वेगळीच आहे. जसं इकडच्या लोकांचं आहे, मराठीचा मुद्दा घ्यायचा आणि आतून सगळे गुजराती, मारवाडी, ख्रिश्चन सगळे, म्हणजे त्यांचं सगळं बॉम्बे बिंबे सगळं चालतं. तशीच पद्धत तिकडेही आहे. त्यांच्या घरातले लोक पूजा अर्चा करतात, ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात, सगळ्या गोष्टी करतात, पण राजकारण मात्र हिंदू विरोधाचं, हिंदू सनातन विरोधाचं. म्हणजे त्या जो स्टॅलिनचा मुलगा आहे उदयनिधी, तो हिंदू धर्म कशा प्रकारे कीड आहे, व्हायरस आहे, त्याचं सनातनचा विरोध करायला पाहिजे म्हणून भाषणं देतो आणि त्याचीच आई मंदिरात जाऊन पूजा अर्चा करते, घरी सगळे सण वगैरे साजरे करतात. महाराष्ट्रातही जाणत्यांच्या घरी अशाच गोष्टी आहेत असं मी ऐकलेलं आहे. पण सांगायचा मुद्दा हा की हे सगळं राजकारण तामिळनाडूमध्ये असताना त्याला हे जे सगळे इंडिया आघाडीतले पक्ष पाठिंबा देतात आणि त्याच्यात शिवसेना उबाठा ह्याच्यामध्ये सहभागी येतं, ही खरंच कीव करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे इकडे मलंगडाचं आंदोलन आणि आमचीच खरी शिवसेना, मलंगडाचा वादही तोच आहे ना, तीच टेकडी, आणि ती टेकडी दर्गा आहे का हिंदू पवित्र क्षेत्र आहे, आणि तिकडे मग जाऊन पूजा अर्चा करायची, त्याच्यासाठीच तर खरा संघर्ष आहे मलंगडाच्या लढाईचा. आणि तामिळनाडूमध्ये मात्र हिंदू विरोधी भूमिका घ्यायची. म्हणजे खरं ती लोकसभेच्या निवडणुकीतल्या विजयानंतर जी पार्टी झाली होती ती बघूनच लोकांना कळलं होतं की रंग बदललेला आहे ते. पण आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालाय. न्यायाधीशांची हक्कालपट्टी करण्याची जी कायदेशीर लढाई लढणं हे अपेक्षित असताना केवळ राजकारणासाठी हा सगळा स्टंट करणं आणि कमरेचं काढून डोळ्यावर बांधलेल्या पक्षांनी त्यामध्ये सहभागी होणं, हे करताना आपण कोणाची विचारधारा पुढे नेतोय, कोणाचा वारसा चालवतोय, याचा तरी विचार करणं आवश्यक होतं असं मला वाटतं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.